आजकाल भरपूर मुलींना PCOD आणि PCOS हे प्रॉब्लेम चालू आहेत। अक्षरशः त्या वैतागल्यात, कारण त्यांना त्या स्वतः जबाबदार आहेत। हार्मोन्स इनबॅलन्स ही प्रक्रिया काही एका दिवसाची नाही आहे। त्यासाठी कारण आहे त्यांचं बाहेरचं अनलिमिटेड खाणं। तुमचं तोंडावर कंट्रोल नाही आहे, त्यामुळे बऱ्याच जणीचं ओव्हरवेट सुद्धा झालं आहे। पुढे चालून जर बघितलं तर पुढे चालून प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्यामध्ये सुद्धा समस्या येत आहेत। तर तायांनो आणि दीदींनो, यावर एकच खात्रीशीर उपाय आहे, जे आम्ही सांगतोय ते तुम्ही फॉलो कराल तर बाकीचे सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये येतील। तुम्हाला काय करायचे, तुमच्या डेली जीवनामध्ये दररोज अर्धा ते 1 तास वर्कआउट करायचे। थोडक्यात बॉडी टॉक्झिन फ्री करायची। दररोज 5000 ते 7000 स्टेप्स चालायचं आहे। हेल्दी डाएट ॲड करायचं आहे। तुमच्या जीवनामध्ये जे काही बाहेरचं खात आहात ते सगळं बंद करा। इमिजिएट तुम्हाला प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे। हेल्दी कार्ब्स, हेल्दी फॅट ॲड करा आणि अल्कलाइन वॉटर इनटेक करा। डेड वॉटर नकोय। आणि यासोबत एका चांगल्या डॉक्टरशी कन्सल्ट करा, जे तुम्हाला प्रोटीनयुक्त आहाराबद्दल योग्य मार्गदर्शन करतील। कारण आहार हा खूप महत्त्वाचा घटक आहे। योग्य आहार असेल तर तुम्हाला मेडिसिनची गरज नाही आहे, आणि योग्य आहार नसेल तर मेडिसिन काहीही काम करत नाही। त्यामुळे ज्या कोणाला हे प्रॉब्लेम असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून हे मुलीचे जे प्रॉब्लेम आहेत ते कंट्रोल करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ। आणि आत्तापर्यंत आपण कित्येकासाठी यशस्वी सुद्धा झालोय। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। थँक्यू। विश यू वेल्थ।